हाय सर्वांना, शुभ संध्याकाळ. कसे आहात? मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेत आहे. इथं अशी हिरवी मिरचीची भाजी करून घेतली आणि मी काय घरी नाही, मी इकडं हॉस्पिटलला आहे गंगापूरला. भावाचं हे होतं, पॅरलेचा झटका झाला होता तेव्हाचा हे व्हिडिओ आहे. आणि इथं कसं आहे, 10 दिवस राहावं लागतं, त्याच्यामुळं ना गॅस भांडी ही सगळं सामान घेऊन इथं रूम करून राहावं लागते. इथं हॉस्पिटलला ना राहायची सोय नाही आणि 10 दिवस बरोबर ती ठेवावं लागतं ट्रीटमेंट याचं. आणि तिथं काही एवढी सोय नाही, त्याच्यामुळे इथं रूम करून आम्ही राहिलो. तर आमची पण भांडी नाही, पण ही पाहुणी मालिश करते, ही त्यांनी ही सगळा पसारा आणला होता. आम्हाला काय माहितीच नव्हतं असं असं आहे म्हणून. आणि ह्यांच्या पण मुलाला झाला एक साईड पूर्ण उजवी, त्यांनी आता मालिश करतात. ती अशी 3 टाईम मालिश करून घ्यावं लागते. तोंड पण थोडंसं वाकडं झालं होतं म्हणून त्या अशा मावशी एकदम छान अशी मालिश करून घेतात. सकाळी 10-11 वाजता जातात आणि दुपारी 2 वाजता येतात. पुन्हा 3ला जायचं. म्हणजे भरपूर अशी पेशंट असतात, तर खूप गर्दी असते. काहींना खाटवर जागा नसतात ना पुरत, त्याच्यामुळं मग 11ला जाऊन 2ला सुटतात, पुन्हा 3ला जाऊन 4ला सुटतात, पुन्हा 4ला जाऊन 7ला सुटतात. असं 2-4 वेळेस असे जावं लागतात. बरेच पेशंट बाहेर शिल्लक बसलेले असतात, खूप गर्दी असते, त्याच्यामुळं ना असं ठेवलं आहे. ही खूप 2-3 वेळातनं मालिश करतात ही अशी. ती यांचं चालूच असतं. आमची आई पण माझ्या भावाची मालिश करते, त्याच्यामुळे मी बाकीची कामं करून घेते. मी तिकडून चालते आमच्या आईबरोबर, त्याच्यामुळं म्हणलं 10 दिवस इथंच राहते. आमच्या गावापासून खूप लांब आहे, खूप अशी गाडी 4 चाकी खूप पळती, बरंच लांब आहे. आमचं इकडं कोण नाही, पण त्याच्यामुळं आम्ही दोघे इथंच थांबलो. आम्ही 3 जण आहे, भाऊ आई मी. आणि इथं बऱ्याच पेशंटला असा फरक जाणवला आहे. म्हणजे मी स्वतः माझ्या डोळ्यातून बघते, कारण इंस्टाग्रामला खूप कमेंट येतात की ताई खोटे, ही सगळं फरक पडत नाही असं तसं. तर मी तर माझ्या डोळ्याने बघितलं तर बरेचसे लोक अशी 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 वयाने जास्त असलेली माणसं पण 7-7, 8-8 दिवस ज्यांना उचलून आणलं होतं ना, ती पण चालायला लागली. मला एवढं काय माहिती नाही, पण आता सध्या माझा भाऊ क्लिअर झाला आहे, त्याला बोलायला येतं. पहिले त्याला बोलायला नव्हतं येत, हाताने पण काहीच करता येत नव्हतं, दुसऱ्या हाताने हात उचलून ठेवावा लागायचा त्याचा. पण आता त्याला गाडी चालवता येते, गुरांना काय टाकायचं सगळं जमतं त्याला आता. तो एकदम क्लिअर झाला आहे. फक्त महिन्याला गोळ्या आणून आम्ही त्याला इकडं झोपला आहे, गोळ्या आणून त्याला महिन्याला चालू ठेवल्या. त्याला 2च वेळा नेलं होतं, 10-10 दिवस ठेवलं. तिसऱ्यांदा गेलो होतो तर डॉक्टर म्हणले आता क्लिअर झालं आहे, आता राहायची काय गरज नाही. त्याच्यामुळं मग तो राहिला नाही, गोळ्या घेऊन माघारी आला. पण काही लोक म्हणतात फरक जाणवला नाही, पण आमच्या पेशंटला पूर्ण फरक जाणवला आहे, त्याच्यामुळे मी म्हणते फरक जाणवला आहे म्हणून. आता ह्या दादा पण दुसरा आहे ना, त्याला पण 2-3 वेळा बोलवलं होतं, त्याला पण थोडासा फरक जाणवला आहे. म्हणजे थोडासा नाही, जास्त चांगला. त्याची बोट अशी उजव्या हाताची अजिबात सरळ होत नव्हती, ती आता सरळ व्हायला लागल्यात. पण इथे यावं लागतं. कसं यावं लागतं, बरोबर 10 दिवसाचं सगळं सोबत खाणं पिणं, भांडी पीठ काय नाही, आपलं सगळं जे लागन ते घेऊन यावं लागतं इथं. कारण ज्यांना माहीत नाही ना, त्यांचे खूप हाल होतात खाय प्यायचे. आणि इथं ना जेवणाची तर ना खूप महाग आहे. एक बाजरीची भाकरी आणि पोळीभर वरण 50 रुपयाला देतात. आणि बाकीच्यांचं तर जे दोघं तिघं राहतात त्यांचे तर खूपच हाल आहे. एक आजोबा आले होते काल, मी बघा पुढं उद्या परवा ते व्हिडिओ टाकीन. ते आजोबा तर किती वैताग देत होते, म्हणजे ती ऐकतच नव्हती. ना मुलाचं ऐकत होते, ना मुलीचं ऐकत होते, ना त्यांच्या त्या आजीचं ऐकत होते. एकदम असं येड्यावानी करीत होतो. पण ती 4थ्या-5व्या दिवस थोडंसं त्यांना बरं वाटत होतं, पुन्हा येड्यावानी करीत नव्हते. तर व्हिडिओ पुढचा बघा, तोपर्यंत बाय बाय.